तुम्ही आत्ताची जी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि ह्या सगळ्या विषयावर काय सुचतं, काय मनात येतं? जे काही आहे ते मी पूर्णपणे आपल्याला माझा मनातला सांगितलेलं आहे. आम्ही वारंवार सांगत होतो की जर 2019ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचं चित्र आणि शिवसेनेचं स्थिती आज काही वेगळी राहिली असती. कदाचित महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना उदयास आला असता. परंतु कवित म्हणण्यापेक्षा मी डायलॉगमध्ये ते म्हटलं होतं की उद्धवजी का एक गलत कदम और उनकी सल्तनत खतम, असं म्हटलं होतं बाजीराव मस्तानी मूवीमध्ये. आणि अजून एक डायलॉग होता की बस एक कदम गलत चला और मंजिले सारी जिंदगी मेरा पता पूछती रही. तो एक निर्णय चुकला आणि त्याने शिवसैनिकाला मुख्यमंत्री केला नाही. त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. बाळासाहेब नेहमी सांगत होते की शिवसेनेत जे मिळेल ते शिवसैनिकाला मिळेल. त्या सरकारमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री झाले, आदित्यजीला मंत्री करून टाकला, सुभाष देसाई मंत्री झाले, अनिल परब मंत्री झाले. आणि या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जर विचार केला तर बाळासाहेबांना का अपेक्षित होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. त्यांचं स्वप्न हे शिंदे साहेबांनी पूर्ण केलं. आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वात एक शिवसेनेला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक मिळाला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्यातून आता शिवसेना भविष्यामध्ये निश्चितच एक मोठं स्थान भविष्यामध्ये स्थापित करेल असं मला विश्वास आहे. आणि मला असं वाटते की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती त्यांनी केलेली आहे.